आईले माहीतच नाही मी आलो होतो. ध्यानच नाही मायावर. आई अरे बापरे, काय होय रे? देऊ का चांगली? केवढा ना भेवाडला हा डुकरा चालला मोठा. काही गरज तुला भेवाडाची? हा एक देतो ना चांगले तो हसून राहिला मोठा बेशरम नालायका. कशी मध्ये आली? कशी भेली तू? बेकाडी बेकाडी वानाची आई. बेकाडी कशी भेली? सांगू का तुला आता भेवाड ना? आई कशी भेट एवढ्या दिवसानं एवढ्या दुपारी? ये उठ. काय आई किती भेटतो तू? हो का भेटतो म्हणजे मी आपले इथं मन लागलं माया एकदम आला मागून. आणि एवढा उशिरा कसा काय आला तू? लवकर नाही आला? सुट्ट्या तर लय दिवसाच्या लागल्या म्हणते तू. आज कसा काय आज आला तू? सुट्ट्या लागल्या लय दिवसाच्या, पण समोरच्या वर्गात शिकवत होते म्हणून येवालेच नाही भेटलं. मग आलोच नाही. तर आता झालं शिकवणं समोरच्या वर्गाचं. तो आणि इलेक्शन बी झालं, तो मतदान ते बी झालं. आता त्याच्यानं मग आता जा म्हणे. आता मग तो आलो आज. जा म्हणे. आणि ते काय तुमचा ते काय निकाल लागला झाला ना पास? आई तुझ्या पद्या नापास होते काय व? मी तर पासच होईन. आता निकाल लागायचा आहे. 1 तारखेला नाही तर 2 तारखेला लागन निकाल. तर 2 तारखेला काय माहित आता. 1 तारखेला म्हणे, पण 2 तारखेला बी लागू शकते. तर लागन. मग मी पासच होतो अशी नको बोलू. त्या पद्या काय मेंदाड आहे का? हुशार आहे ना मी. पासच होतो मी. माहीत पडन बापा आता पास होतो का नापास होतो. तो आता हरकत येतं नापासच होशीन असं वाटते मला. दे ना मला. आता मी जेवतो. मला भूक लागली. काय बनवलं सांग पटकन. चाल अंदर फुनकं बनवलं कांद्याच्या पातीचं फुनकं. अरे वा फुनक मजा. आई मला फुनकं लय आवडते. चल पटकन दे जेवाले मले. हो चाल अंदर. ओय कृष्णा पद्या आला ना, पद्या दादा आला ना. माहित नाही का तुले? जाय वा पिंके काही बोलतो तू मॅटवानाची. पद्या दादा 2 तारखेला येईल. तुला काय माहित राहते रे? मला दिसला ना पद्या दादा आला ना. आताच आला घरी गेला तो. तुला तर काही माहितच नाही राहत. हो बे राजू आला का पद्या दादा? अबे यार मला काय माहित बे. मी नाही पाहिलं. पाय वा पिंकी राजूला बी नाही माहित. तुलाच माहित आहे का? म्हणून तुला माहित आहे का आला का पद्या दादा? तुम्ही पाहिलं काय? नाही बा मी नाही पाहिलं. मला दिसलाच नाही पद्या दादा. पाय म्हणूनही नाही पाहिलं, राजूनही नाही पाहिलं. आणि तुलेच कुठं दिसला व? सपनात दिसला पण तुले पिंकी थिंकी. तुले सपनात दिसला असन पद्या दादा. नाही ना रे कृष्णा मला खरंच माहित आहे ना. जेव्हा तू आला का नाही तेव्हा मी पाहिलं त्याने बॅग घेऊन आला तो. राजू खरंच सांगतो मी खरंच आला तो. म्हणून खरंच आला हो. खरंच सांगतो मी पद्या दादा. नाही तर नाही मावर विश्वास बसत ना. चला पद्या दादाच्या घरी जाऊ आणि पाहू आला का नाही आला तर पाहिजा. नाही आला तर तू मला मारतो 10 झापडा. आणि आला असला ना घरी असन ना तर मी तुले मारन बेटा 10 झापडा. पैजो नको मग. हाव चांगली गद मारन तुले. धप. हाव मारजो जेवढं मारायचं आहे तेवढं. पण आलाच नाही पद्या दादा. चल आता चाल. आला ना पद्या दादा आला ना. काय झापडा खावायला तयार राह तू. देतो त्यावर 10 मोजून बरोबर. चांगला खुनतो तुले चांगली. हाव ना खुनजो ना मारजो ना. आलाच नाही ना पद्या दादा. जे करायचं आहे ते करून घेतो. अबे यार चल बे कृष्णा पाहू पहिले. हा चला पद्या दादाच्या घरी पाहू आला काय पद्या दादाचा. नसन आला तर पिंकी. आला तर पिंकी कृष्णाला 10 झापडा मारन. काय व म्हणू मीच खाऊ का व झापडा? आला तई बी नाही आला तई बी काही बी बोलतो तू तर म्हणू. तर कसं म्हणा लागते तर. नाही आला असन तर मी पिंकीला मारन आणि आला असन तर पिंकी मला मारन. असं आहे काय? तसं करा मग. चला पिंकी पाहून घे गड्या खरंच आला काय. नसन आला तर ह्यालाही मारन तुले. खरंच आला ना ते म्हणू. खरंच आला. याला मारतो ना मी. चांगले मारतो याले. चांगले बुक्के एकच बुक्के भारी मारतो. 10 बुक्क्या तर या पुरा झोपलाच पाहिजे. चल पाय पिंकी पलटजो नको. हा आता सांगतो तुले. नाही तर म्हणजे मी नाही मला नको मारू लढजो नको. तू आई जवळ जाजो नको लढत. मला कृष्णाने मारलं अशी करजो नको. हा पद्या दादा आला नाही. मी आता आवाज देतो आणि भुक्क्या खावायला तयार व्हाय. बिलकुल दे ना आवाज तर दे तू. फटाके मग फोडजो. फटाके फुसके फटाके मी चांगले फटाके फोडतो तो कानाच्या खाली पाठीवर गद धप. हाव ना रे टाइमपास नको करू ना. आवाज दे ना पहिले. आवाज दे पहिले. हा देतो. चिल्लावता गायले जास्तीची चुप राह ना. आवाज खाली कर ना. आता तू मार खावाची बारी येते ना. आता तू माहिती कोण
कोणाची येते तर दे पहिले आवाज. हा आता देतो आवाज. पद्या दादा, पद्या दादा रे, ओय पद्या दादा, पद्या दादा, पद्या दादा रे. का हो बे पोट्टो, आताच तर आलो घरी. जेवण येते का मुले? येतो ना खेळायला, चाल बसा ना तिकडे. जेवून राहिलो ना मी. पद्या दादा कधी आला तू? आता चालू ना बे. आलो ना, जेवायला बसलो. भूक लागली होती मध्ये येतो. पद्या दादा मला सांगितलं कोण नाही तू आला तर? तो कोणी तू माझ्या बॉस होय का बे? तुला सांगायला येऊ? पद्या दादा ये ना आपण खेळू ना, ये ना खेळायला. येतो मी. जेवण करून येतो मी. मस्त खेळ आणला एक, मस्त मापाशी एक मस्त खेळ आहे, गेम आहे. मस्त खेळू आपण. मी जीव दे मला, आम्हाला जीव द्या, मला जीव द्या. येतो मग मी. ये दादा लवकर मग, आम्ही येतोपर्यंत धुलाई खेळतो. बोलला केला तो तू बाबू, आज तर देतो त्यावर सन्न 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 बद 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 धप 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 धप. पाय आता सांगून देतो तुला, जोरानं मारू नको मला. हो मापेक्षा वाईट होणार नाही कोणी. जोरानं मारू नको मला, आरामानं मार. त्याची बोलीच नव्हती, आरामानं जोरानं मा म्हणजे जेवढी ताकद आहे तेवढी मारतो मी तुले. आला ना पद्या दादा? नाही याला करत होता मोठा. अबे यार पिंकी राहू दे ना यार, राहू दे पिंकी, राहू दे, नको मारू. आपला दोस्त होय, माफ करून दे त्याला, माफ करून दे. थांबणार रे राजू, आपला दोस्त होय म्हणूनच तर मारा लागते. देतो ना चांगले धप धप त्याच्यावर, धप धप. राहू दे ना पिंकी, राहू दे ना, नको मारून त्याला. काय दे मारतो, आपलाच तो दोस्त होय, नको मारू, राहू दे. भूल चूक माफी करून दे, माफी मागून दे. अय कृष्णा माफी माग ना, माफी मागून घे ना, नाही तर लय मारून दे तुले. माफी मागून दे, माफ कर म्हणा. मन इले पिंकी ढिंकीले कुठं खायले? मी नाही माफी मागत. मार काय, माफी नको मागू, माफी मागूच नको तू. मी माफ करणार नाही, मी तुले धप 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 देतो चांगले. अय कृष्णा पलटला कोण रे? इकडे पाय, पाठीवर मी गालावर मारतो तुया. अय पाठीवर मारायची बोली होती, पाठीवर मार. आता 3-4 झाल्या नाही रे राजू, 4 झाल्या ना? अबे यार हाऊ 5 झाले बे, 5 झाले. तू खोटा काऊन बोलता रे राजू? 4च तर झापडा झाल्या, 4च तर मारले मी. 5 काऊन सांगतो तू? एक कमी काऊन सांगतो? राजू खोटा नाही बोलत. 5 झाल्या, आता 5च राहिल्या. 5च मार आता. नाही 4 झाले, आता मी 6 मारतो. 5 मार म्हटलं ना? नाही मी 6 मारतो. 5 6 5 नाही 6. ये घे मग एक जास्तीची. आता मारतो तू 6. मला कोण मारला? आता मी 7 मारन. हे एक उधार आहे, हे एक तू मारले तर मी तुला वापस देईन. आता मी 7 मारन. 6 मारजो, आता 6 मारजो. नाही आता 7 मारन. ये घे मग एक अजून, आता 7 मारजो. तू मारला तू मला? आता मी 8 मारन. आता 8 मारन मी. 7 मारजो. नाही मी आता 8 मारन. मारन हो पिंकी, मारन करतो ना, ठोस तुले मारून राहिला. घे कोण? घे 4. ए पोट्टाडे हो, इथं कायले मारामारी करून राहिले रे मा घराच्या मागं? चला वा घरी, चला बाई आपापल्या घरी. माया येतील मग तुमच्या झगडाले. तुमच्या तर झगडे पण त्याच्या झगडे लागन मग. मार लेकराले मारलं ना, मा पोट्ट्याले मारलं. चला बाई आपल्या घरी, चला बाया तिकडे, मारामारी करू नका. माय पोट्ट आलं घरी, सारे पोट्टाळे घरी येतात. अरे घरा भोयताल फिरतात पोट्टाळे पोट्ट्यासाठी. शांती, तर उद्या भेंडी तोडा लागतो उद्या. आता मग जरड झाली का मग काही कामाची नाही. उद्या सकाळी घेऊन चाल बाया. हो मी म्हणतच होती तोडा लागते, भेंडी तोडायला आली म्हणून. तर मग उद्या सकाळी घेऊन जायच्या. मग तुम्ही बाजारात न्यान काय? मग होलसेल म्हणजे काय, ते कट्ट्याने विकून टाकान काय बेपाऱ्याले? का तुम्ही घेऊन बसान बाजारात? पाहिजे आता, पहिले तोडणं महत्वाचं आहे. तोडून घेतो, बाजारात नेतो. कट्ट्यानं म्हणून तर कट्ट्यानं जसा भाव भेटन तसा. कट्ट्यानं नाही भाव भेटन तर बसून जाईल. आता तसाही भाजीपाला महाग आहे, बसून जाईन बाजारामध्ये, इकून टाकन बसून ना स्वतः. हो जसं परवडन तसं कर्जा. मग आपल्या बाजारात का नागपूरले न्यान, कुठं न्यान? पहिले तोडू तर दे, मग विचार करन मग कुठं नेवायचं, काय करायचं आहे तर. पहिलेच विचार करा लागते. तर तोडून घ्या ना मग. कुठे नेऊ, काय करू, तेव्हा विचार करन का मग वेळेवर? आणि मग 1 घंटा त्या विचारातच जाईन. त्याच्यापेक्षा आजपासूनच विचार करून ठेवा सगळा पुराचा पुरा. आणि मग उद्या तोडले का झटकन भरले पोते इतकं नेले. उद्या करून तोडू तरी पहिले काहीतरी. तूच गाडी हुशार झाली का शांती? तुझ्याच गाडं समजते काय? मी काय एवढा याव काय? कानानं भाकरी खातो का मी? नाही तोंडानच खाता भाकरी, पण दिमाग चालवत नाही बरोबर तुम्ही. हो मी बी तोंडानच खातो आणि तुम्ही बी तोंडानच खाता. कानानं कोणी खात नाही, पण दिमाग चालवाची रीत राहते थोडीशी. ते बरोबर चालवा लागते. तर तुम्ही पण चालवत नाही बरोबर, म्हणून ते बरोबर रुळावर नेऊन देतो मी. जास्त नको बोलू, ते गळा बसून राहिला तू. कम बोलत आहे जराशी. तर काय करू, बोलल्याशिवाय होतच नाही. तर बोलाच लागते मला. तर डोकं दुखून जाते, बोलू तरी बोला लागते. तर तुमच्याशी तुमचं आहे ना मन बुद्धी दिमाग, म्हणून बोला लागते मला जास्तीचं. जा चा बनव. एवढ्या गरमीचा चहा कोण पेते एवढ्या गरमीमध्ये? मी पेतो ना. कोणी पेवो नाही पेवो, मला दुनियाची काही घेणं देणं नाही. मी पेतो ना, मला गरमी राहो काही राहो, मला चाय पाहिजे. बोला पटकन चाय. जास्त कवाल्या करू नको इथं. कवाल्या करून राहिली मी? कवाल्या वय काय? तुम्हाला सीध्या गोष्टी सांगून राहिली तर कवाल्या वाटून राहिल्या तुम्हाला? उलट सांगन तर मग म्हणा हा हा क्या सुरीला बोल रही असं म्हणा. मग जाईन बा, जास्त नको बोलू ना.
जाय करू दे. मग तू म्हणताना विचार कर. आता जाय तू चहा बनव, तोपर्यंत मी विचार करतो का भेंडी कोणत्या बाजारात निवाची आहे. जा बनव बरं चहा, मी विचार करतो. मग चहा पिता पिता चांगला विचार येईन मला. जाय बनव चहा, जा जास्त नको बोलू. हो करा विचार, मी बनवतो चहा. काय झालं बे? काऊन पोरी परिवानी लढून राहिला तू? हो बे कृष्णा? पद्या दादा याले पिंकीनं मारलं. अरे पिंकीनं मारलं? हो बे पिंकीनं मारलं तुले म्हणून लढून राहिला का पोरी परिवानी? पिंकीनं मारलं? दादा तुम्ही हसू नका, तुमच्याच यानं मारलं मला पिंकीनं. माय ना मी काय केलो बा? जेमतेम तर आलो मी. पिंकीनं तुम्हाला पाहिलं होतं, तुम्ही आले तर. मग मग मी नाही पाहिलं होतं, राजूनं बी नाही पाहिलं होतं, मनूनं बी नाही पाहिलं होतं. मग आम्ही होळ लावली. जर तुम्ही आले असन तर मी पिंकी नाही, तुम्ही आले असन तर पिंकी मला मारन, नाही आले असन तर मी मारन. तू पाहिले आलो तर तुम्ही आले, मग पिंकीनं मारलं मला. आता मग काय लढतं बे? हा पोरी परिवानी लढतं एवढा पोरगा असून मारलं तर मारलं, काय झालं? मग मग लढायची काय गरज आहे? मग पिंकीला कोण मारलं? पिंकी काऊन लढते? दादा पिंकीला कृष्णानं मारलं. अरे हे नाही बरोबर झालं. होड कोणती लावली होती तुम्ही? दोघांनाही एकामेकाला मारायची लावली होती का फक्त पिंकी कृष्णाला मारून हे लावली होती? दोघांनाही कसं काय एकामेकाला मारलं? हे काही समजलं नाही बा. दादा यानं चिटिंग केली माझ्या संग. नायाला मारलं आणि राजू म्हणे 5 झापडा झाल्या म्हणे. 4च झाल्या होत्या पण 5 झाल्या म्हणे. मग कृष्णानं अजून मला 1 मारली, आता झाल्या म्हणे 5 म्हणे. आता तू मला 6 मारजो म्हणे. मग यानं बी मारलं, मी बी मारलं, यानं बी मारलं, मी बी मारलं. असं कृष्णा बरोबर नाही रे बा. कृष्णा अशी चिटिंग नाही करायची. हा आता तुम्ही होड लावली होती तर पिंकीचा मार खाऊन घेतात. तू काऊन मारलं बा गड्या? काऊन मारलं पिंकीला तू? हा नाही मारा लागत, पोरी बारीला नाही मारायचं कृष्णा. हा समजत नाही का तुले? दादा हे किती जोरानं भुक्या मारून राहिली होती मला, म्हणून मग राग आला मला, मग मी बी मारलं तिले. चला ठीक आहे, फिट्टम फाट. रडू नका पिंके बाई, रडू नको. कृष्णा तू बी नको रडू बे. पोरी बारीवानी रडून राहिला, रडू नका. फिट्टम फाट झालं, दोघांनी एकामेकाला मारलं, फिट्टम फाट. लढू नका. खेळाचं आहे का नाही खेळाचं आहे तुम्हाला सांगा. खेळाचं नसेल तर मी चाललो बा घरी. खेळायचं आहे दादा, मला खेळायचं आहे. पिंकी तुले खेळाचं आहे का नाही? खेळायचं आहे दादा मला, मी बी खेळतो. चला आज आपण मस्त एक स्पेशल गेम खेळू. भल्ली मजा येणार आहे या गेम मध्ये. कोणता दादा, कोणता गेम खेळू? सांगतो. गेमचं नाव आहे झोंबी. आपण झोंबी खेळू. झोंबी खेळू. दादा ह्या तर गेम नाही होय, व्हायरस होय ह्या तर. झोंबी व्हायरस करोनाच्या बाद ते काय म्हणते रशियामध्ये आला होता म्हणते, असं मी ऐकलं फोन मध्ये. व्हायरस होय म्हणते झोंबी, एकामेकाला लागते म्हणे. मग जर तुम्हाला झोंबी झाला तर तुम्ही मला डसान, मग मला बी झोंबी होईल, मग मी दुसऱ्याला डसान, अटॅक एकामेकावर करते असं म्हणते. गेम नाही होय दादा, या व्हायरस होय. हो तेच व्हायरस होय, पण आपण गेमच्या रूपात खेळू. आपण झोंबी. आपण हे पा, एक जण झोंबी बनू आणि सगळे लपाचे, आणि जो झोंबी बनन कधी त्यानं ढुंडू दुसऱ्याला झोंबी बनवायचं, असं करू. हो दादा मजा येईल मस्त. मी तर झोंबी बनून मी पिंकीला झोंबी बनवून. असा एकामेकावर डास नाही ठेवायचा. जो सापडला तो डास नाही. डास ठेवून असा गेम नाही खेळू आपण कृष्णा. डास नको ठेवू, राग नको ठेवू, खुश होय, आता आनंदी होय आणि मस्त गेम एन्जॉय करू. चांगला गेम खेळू मस्त. डास नाही ठेवायचा, जो सापडला त्याला. हो दादा, पद्या दादा तुम्ही याले समजावून सांगा कृष्णाला, हा मावर डास खाईन. सांगितलं पिंकी बाई, सांगितलं मी समजावून याले. अय कृष्णा, हिच्यावर डास नको खाजा, कोणावर डास नको खाजो. आपलं जे सापडलं ते. दादा खरंच मजा येईल, झोंबी मस्त आहे, मजा येईल. खेळू चला. कोण बनन मग पहिले झोंबी, कोण बनन? पहिले झोंबी मी झोंबी बनन. तुम्ही सगळे लपा, मी तुम्हाला ढूंढून जो मला सापडेल त्याला मी झोंबी बनन. आणि सगळे झोंबी झाले का मग गेम आउट, ओव्हर. गेम ओव्हर. सगळे झाले का? हा दादा ठीक आहे चला. चला किती का तुम्ही? 4 जण. चला लपा तुम्ही, मी होतो झोंबी. पाहतो मी तुम्हाला.